नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सध्या टी सी एस व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. त्या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलो आहोत. ही सिरीज आहे 6 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे A+B म्हणजेच A हा Bचा पिता आहे. A-B म्हणजेच A ही Bची पत्नी आहे. A B म्हणजेच A हा Bचा भाऊ आहे. A भागाकार B म्हणजेच A ही Bची मुलगी आहे. तर आपल्याला S ही Pची पत्नी आहे हे समीकरण निवडायचं आहे. तर आपण हे समीकरण घेऊ 2 नंबरचं. बघा आपण समीकरण P प्लस Q म्हणजे P हा Qचा पिता आहे. P हा Qचा पिता म्हणजे कोण आहे Qचा पिता? P म्हणजे P हा पुरुष झाला, Qचा पिता. परत काय आहे? Q गुणुले R म्हणजे Q ही Rचा भाऊ आहे. Q हा Rचा भाऊ आहे. ही Q ने R. Rचा भाऊ कोण आहे? हे Q भाऊ म्हणजे Q पण हा पुरुष झाला. पुरुष आपण चौकोनात घेत आहोत. आणि परत काय आहे? R भागिले S. R भागिले S म्हणजे R ही Sची मुलगी आहे. इथं S. R कोण आहे? मुलगी Sची. म्हणजे ही R स्त्री झाली. Q आणि R हे बहीण भाऊ झाले आणि मग हे दोघं पती पत्नी. तर आपल्याला काय विचारलं? S ही Pची कोण आहे? तर S ही Pची पत्नी म्हणजे बरोबर आहे. दोघं पती पत्नी म्हणजे हे S ही Pची पत्नी आहे. तर आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत. शक्यतो तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर कोऱ्या पेजवरती A, B, C, D असे क्रमांक काढून त्याला क्रमांक देऊन ठेवा. म्हणजे असे गणित आल्यानंतर तुम्हाला पटकन सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल. हे बघा 1, 2, 3, 4 असंच लिहित. हे M हा 13 क्रमांकाला आहे. परत उलटी ABCD लिहायची NMN हे 14 असंच लिहित जायचं. Z हा 26 क्रमांकावरती. म्हणजे बघा आता FIRST याची सांकेतिक भाषा काय आहे? तर 7 म्हणजे हा F हा 6 नंबरला आहे बघा. तर प्लस 1 केला आहे म्हणजे 6 आणि 1 7. परत 9 I हा 9 नंबरला आहे. इथं काय 9 जशाच तसं घेतलं आहे. R हा 18 नंबरला आहे. प्लस 1 करू आपण 19 झालं आहे बघा. हे 19. S हा 19 नंबरला आहे. प्लस 19 जशाच तसं घेतलं आहे. T हा 20 नंबरला आहे. परत इथं प्लस जर केलो आपण तर 21 झाला आहे. म्हणजे काय झालं आहे? इथं प्लस परत जशाच तसं घेतलं आहे क्रमांक. परत 1 प्लस केला आहे. परत जशाच तसं परत प्लस केला आहे. म्हणजे बघा हे 7, 9, 19, 19, 21. 7, 9, 19, 19, 21 म्हणजे आणि परत टाईम TIME. टाईमला काय लिहिलं आहे? 21, 9, 14 आणि हे 5. बघा T हा 20 नंबरला आहे. प्लस 1 केला 21. I 9 नंबरला आहे. 9 जशाच तसं. M 13 नंबरला आहे. प्लस केला आहे 14 आणि E हा 5 नंबरला आहे. 5 हा जशाच तसं. तर आपल्याला कशाचं सांकेतिक भाषा काढायचं आहे? BETTER. B हा किती क्रमांकाला आहे? 2. प्लस करू आपण 2 आणि 1 3. E हा 5 नंबरला आहे. 5 आपण जशाच तसे घेऊ. T हा 20 नंबरला आहे. प्लस 1 करू 20 आणि 1 21. परत T आहे 20 जशाच तसे घेऊ आपण. E हा 5 नंबरला आहे. परत 1 प्लस करू आपण 5 आणि 6. R हा 18 नंबरला आहे. R हा आपल्याला जशाच तसं घ्यायचं आहे म्हणजे 18 जशाच तसं.
तर आपलं काय सांकेतिक भाषा काय आले 3, 5, 21, 20, 6, 18 आहे बघा. 3, 5, 21, 20, 6, 18 म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षरसमूह निवडा. KILT परत आबाला आहे का अक्षर मालिका आहे. त्याच्यासाठी आपल्याला ABCD हे लिहून ठेवणं परीक्षेला गेल्यानंतर कोऱ्या पेजवर गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला गणित सोडवण्यासाठी उपयोगी येईल आणि ते गणित लवकरात लवकर आपल्याला सॉल्व्ह होऊ शकते. हे बघा KILT OMPX SQTB UWUXF. तर इथलं आपल्याला अक्षर ओळखायचं आहे. के हा 11 नंबरला आहे म्हणजे 4 घर पुढे गेला आहे म्हणजे ओ आला आहे. परत ओचे 4 घर पुढे जर गेलो आपण तर यस येते म्हणजेच ओ हा 15 नंबरला आहे आणि यस हा 19 नंबरला आहे. आणि परत यस पुढे 4 गेलो आपण डब्ल्यू यस 19मध्ये 4 मिक्स केले 23 येते म्हणजे हे 23 नंबरला डब्ल्यू आहे. 23मध्ये जर 4 मिक्स केलो आपण 27 येते पण 27 नाही. तर आपण ABCD लिहिलो आहे हे M 13 नंबरला N 14 नंबरला असंच लिहित एच्या खाली झेड येते 26 नंबरला पण 27 नाही. तरी पण आपण जर 4 घर पुढे गेलो तर हे 4थ्या नंबरला ए येते म्हणून इथं पहिलं अक्षर आपल्याला ए भेटलं. परत आय हा 9 नंबरला आहे. तर जर आपण 4 घर पुढे गेलो तर यम येते म्हणजे 13 नंबरला यम आहे म्हणजे 9 4 13. तर असंच आपण यमच्या 4 घर पुढे गेलो तर क्यू येते क्यूच्या 4 घर पुढे गेलो आपण तर यू येते यूच्या 4 घर पुढे गेलो आपण यू हा 21 नंबरला आहे. 21 आणि 4 25 25 नंबरला आहे. वाय म्हणजे आपलं हे दुसरा अक्षर भेटला आहे ए वाय आता 2 ठिकाणी आहे आपल्याला बघायचं आहे. आता पुढे 3ऱ्या नंबरला काय येते इथं यल हा 12 नंबरला आहे. तर 12 म्हणजे यलच्या 4 घर पुढे गेलो पी येते पीच्या 4 घर पुढे गेलो टीच्या 4 घर पुढे एक्स येते एक्स हा 24 नंबरला आहे. पण जर 24मध्ये जर आपण 4 मिसळलो 28 येते पण 28 जर नाही. पण आपण जर एक्सच्या जर 4 घर पुढे गेलो एक्स वाय झेड आता एक्स हा 24 नंबर 24 वाय 25 म्हणजे जर 1 2 3 4 4थ्या नंबरला काय येते बी येते म्हणजे आपलं 3रा क्रमांकाचं अक्षर आहे बी. परत आता 4थ्या नंबरला टी आहे टी हा 20 नंबरला आहे. परत टीच्या 4 घर पुढे गेलं एक्स येते एक्सच्या 4 घर पुढे बी येते बीच्या 4 घर पुढे एफ हा 6 नंबरला आहे 6 आणि 4 10 म्हणजे 10 नंबरला काय आहे जे. तर आपलं उत्तर आहे हे 4थ्या क्रमांकाचं अक्षर भेटलं आपल्याला जे म्हणजे आपलं काय पूर्ण काय आलं AYBJ आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेले सांकेतिक भाषेत परत हे बघा तेच आले आहेत त्याच्यासाठी आपल्याला ABCD हे लिहून ठेवणं खूप खूप गरजेचं आहे परीक्षेला गेल्यानंतर. कारण की आपल्याला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी खूप मदत होते आणि लवकर सॉल्व्ह होतात. तर बघा हे याची सांकेतिक भाषा हे आहे याची हे आहे तर याची आपल्याला सांकेतिक भाषा निवडायची आहे. तर पहिल्यांदा काय HEALTH तर त्याची सांकेतिक भाषा काय आहे CGJVN. तर बघा लक्ष द्या आता आपण जर हे तिरपा घेतलो हे 3-3चा ग्रुप पाडून तर बघू ए हा 1 नंबरला तर +2 केला आहे 1 मध्ये 2 + 3 म्हणजे 3 नंबरला सी आहे म्हणजे 2 घर पुढे गेला आहे. परत एच आपण आता इथे तिरपा एच हा 8 नंबरला आहे जर एचच्या 2 घर पुढे गेलो आपण तर जे येते म्हणजे 8 आणि 2 10 म्हणजे 10 नंबरला जे आहे. आणि हे ई हा 5 नंबरला आहे जर 5 ईच्या 2 घर पुढे गेलो तर जी येते म्हणजे 5 आणि 2 7 नंबरला जी आहे. तर असा संबंध बघू आता इकडं पण यल हा 12 नंबरला आहे आणि एन हा 14 म्हणजे परत +2 केला आहे +2 12 आणि 2 14 म्हणजे 14 नंबरला एन हे तिरप. परत एच हा 8 नंबरला आहे आणि जे हा 10 8 आणि 2
10 म्हणजे जे 10 नंबरला आहे. आणि परत बघा टी हा 20 नंबरला आहे. जर टीच्या 2 घर पुढे गेलो आपण व्ही म्हणजेच 22 नंबरला व्ही आहे. तर हे बघा आता याचा संबंध असाच येतो का? सी एच ए आर जी ई त्याची सांकेतिक भाषा आहे सी जे ई जी आय टी. परत आपण याचा 3-3चा ग्रुप पाडू आणि परत तिरपा बघा ए सी 2 घर पुढे सी ई म्हणजे 2 घर पुढे सी हा 3 नंबरला आहे ई 5 म्हणजे 3 आणि 2 5 म्हणजे 5 नंबरला ई एच जे म्हणजे 2 घर पुढे जे येते. परत याचं तिरपा आर टी म्हणजे आरच्या 2 घर पुढे गेलं टी आले. ईच्या 2 घर पुढे जी आणि जीच्या 2 घर पुढे गेलं आय म्हणजे जी हा 7 नंबरला आय 9 2 आणि 7 7 आणि 2 9 म्हणजे हे असं सांकेतिक भाषा आहे. तर आपल्याला हे याची सांकेतिक भाषा शोधायची आहे याप्रमाणे. तर बघू आपण आता एच ओ यू आर एस ई त्याचा 3-3चा ग्रुप पाडू आपण. आता यूचा तिरपा यूचं 2 घर पुढे गेलो आपण तर डब्ल्यू येते म्हणजे यू हा 21 नंबरला आहे. 21 आणि 2 23 म्हणजे डब्ल्यू हा 23 नंबरला आहे. एचच्या 2 घर पुढे गेलो आपण तर जे येते आणि ओच्या जर 2 घर पुढे गेलो आपण एस येते. ओ हा 15 नंबरला आहे. ओच्या 2 घर पुढे गेलो आपण तर क्यू येते 15 आणि 2 17. तर काय पहिलं आपल्याला डब्ल्यू क्यू जे बघा आपला हे उत्तर म्हणजे हे पुढे दुसऱ्या कोणत्याच पर्यायामध्ये डब्ल्यू क्यू जे नाही म्हणून आपलं उत्तर आहे हे. पुढे नाही गेलो तरी चालतं कारण की आपला परीक्षेत वेळ जाणार नाही. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर संख्या या आहेत तर आपल्याला इथली संख्या शोधायची आहे. संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या आहेत म्हणजेच इथं शक्यतो गुणाकार किंवा भागाकार करू शकतात. तर बघू आपण आता गुणाकार करून 18 पहिली संख्या गुणुले 1 करू अधिक 2 18 1 18 18 आणि 2 20 हे संख्या आली. जर आपण आता 20 गुणुले 2 अधिक 2 करू 20 दोन्ही 40 40 आणि 2 42. जर आपली इथली संख्या 42 भेटली आहे पण जर 42मध्ये जर आपण अशा प्रकारे ॲड केलं तर 128 संख्या येईल का हे बघू आपण. 42 गुणुले आपण आता 3 घेऊ आधी 1 घेतलं 2 घेतलं आता 3 प्लस 2 करू 42 त्रिक 3 1 3 3 दोन्ही 6 3 चौक 12 अधिक 2 6 आणि 2 8 2ला 2 हातचे आले 1 म्हणजे 128 आपली ही संख्या भेटली आहे. पण 128मध्ये आपण परत गुणुले जर 4 केलो तरी 514 येईल का हे बघायचं आहे. अधिक 2 8 चौक 32 32ला 2 हातचे आले 3 4 दोन्ही 8 8 आणि 3 11 11ला 1 हातचा आला 1 1 आणि 1 2 म्हणजे 212 4 1 4 आणि 1 5 म्हणजे 512 आलं. प्लस 2 केला आहे तर 514 येते. परत 514 गुणुले आता इथं 4 घेतलो आहे आता इथं 5 घेऊ अधिक 2 म्हणजे आपल्याला 2572 यायला पाहिजे. म्हणजे आपले हे उत्तर 42 बरोबर आहे असे म्हणता येईल. 5 चौक 20 20ला 2 0 हातचे आले 2 5 1 5 5 आणि 2 7 5 5 25 म्हणजे 2570 प्लस जर 2 केलं तर 2572 हे आपलं उत्तर येते म्हणजेच आपलं उत्तर आहे 42. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. निवेदनात दिलेली माहिती खरी आहे असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा. विधाने आहेत
विधाने बघा, सर्व उंट फ्रॅक्टल आहेत. हे उंट सर्वच उंट, उंट हे फ्रॅक्टल, हे फ्रॅक्टल आहेत. आणि फ्रॅक्टल ही नळी नाहीत. म्हणजे नळी आपण इथं घेऊ डायरेक्ट, शेवट नळी वेगळीच. आणि परत सर्व पियानो उंट आहेत, उंट आहेत सर्व पियानो, म्हणजे हे उंटाच्या मध्ये येतील. हे सर्व पियानो हे काय आहेत, पियानो. तर काय निष्कर्ष काय, काही नळ्या उंट आहेत, काही नळ्या नाही. कारण की हे नळ्या बाजूला आहेत, उंट पण बाजूला आहे, म्हणजे हे निष्कर्ष निघू शकत नाही. आणि दुसरा निष्कर्ष आहे, पियानो ही ट्यूब नाही, ट्यूब म्हणजेच नळ्या, पियानो ही ट्यूब नाहीत. हे पियानो आहे आणि हे ट्यूब म्हणजेच नळ्या, म्हणजे बरोबर आहे. काही पियानो हे ट्यूब नाहीतच, म्हणून आपलं उत्तर आहे निष्कर्षानुसरण 2 करतो, म्हणजे उत्तर हे 1 नंबरचं. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. दुसऱ्या शब्दाचा पहिल्याशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्याशी संबंधित पर्याय निवडा. अयस्क धातू, अयस्कपासून धातू तयार होतो, तर दुधापासून हा दही तयार होते, दही, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, अमीर, बंटी, लेस्ली, प्रदीप, ईशा, फैज, गौरव आणि हरीश टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका चौकोनी टेबलाभोवती बसले आहेत. चौकोनी टेबल आहे, हे चौकोनी टेबल आहेत. तर किती जण आहेत, हे 8 जण आहेत. 1 2 3 4 हे 5 6 7 हे 8, हे 8 व्यक्ती बसले आहेत. पण कोणत्या ठिकाणी हे आपल्याला माहिती नाही. तर बघू आता, त्यापैकी काही कोपऱ्यांवर बसतात, तर काही बाजूंच्या अगदी मध्यभागी बसतात. हे मध्यभागी आणि हे कोपरा. तर प्रदीप गौरवच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रदीप गौरवच्या उजवीकडे. जर प्रदीप आपण इथं घेतलं, प्रदीप हा गौरवच्या उजवीकडे, गौरव इथं घेऊ आपण, गौरवची उजवी बाजू इकडे येते, उजवी बाजू, आणि डावी बाजू इकडे. तर 3ऱ्या क्रमांकावर 1 2 म्हणजे इथं 3ऱ्या क्रमांकावर प्रदीप आहे. तर पुढे काय आहे, प्रदीप एका कोपऱ्यात बसला आहे, कोपऱ्यात बसलाच आहे. बंटी फैजच्या उजवीकडे आहे आणि दुसऱ्या स्थानावर बसला आहे. बंटी हा फैजच्या उजवीकडे. पुढे वाचू आपण. फैज कोणत्याही कोपऱ्यावर नाही, म्हणजे इथं पण नाही, कोणत्याच कोपऱ्यावर नाही. एकतर इथं बसला असेल किंवा इथं. पुढे काय आहे, बंटी प्रदीपच्या शेजारी बसला नाही. म्हणजे आता बंटी इथं पण येऊ शकत नाही, इथं पण येऊ शकत नाही, तर इकडल्याच बाजूवरती असू शकतो. हरीश लगेच अमीरच्या शेजारी बसला आहे. हरीश नेमका कोणत्याच बाजूला मध्यभागी बसलेला नाही. आणि हरीश आणि लेस्ली यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती बसली आहे. तर आपल्याला इथून बघायचं आहे, प्रदीप एका कोपऱ्यावरती बसला नाही, बंटी फैजच्या उजवीकडे आणि दुसऱ्या स्थानावर बसला आहे. तर बंटी जर आपण इथं घेतलं आहे, बंटी हा फैजच्या उजवीकडे. जर इथं आपण फैज घेतलं, तर फैजची उजवी बाजू हे येते आणि डावी बाजू इकडे. तर 2ऱ्या क्रमांकावर 1 2 हे 2ऱ्या क्रमांकावर बंटी बसला आहे. परत काय आहे, फैज कोणत्याही कोपऱ्यावरती नाहीच. आणि बंटी प्रदीपच्या शेजारी बसला नाही, प्रदीपच्या शेजारी बंटी नाहीच. आणि हरीश लगेच अमीरच्या शेजारी बसला आहे. हरीश आपण इथं हरीश घेऊ, अमीरच्या शेजारी इथं अमीर. हरीश हा अमीरच्या लगेच शेजारी बसला आहे. हरीश नेमका कोणत्याच बाजूला मध्यभागी बसलेला नाही, कोपऱ्यावर बसलेला आहे हरीश. आणि हरीश आणि लेस्ली यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती बसली आहे. तर आपण आता हे गौरव म्हणजे इथं लेस्ली घेऊ, लेस्ली. तर काय विचारलं आहे, अमीरच्या उजवीकडे 3रा कोण बसला आहे. हे आमिर आहे. अमीरची उजवी बाजू इकडे आणि डावी बाजू ही आहे. तर आता राहिला हे सर्व फौज झाले, प्रदीप, अमीर, हरीश, गौरव
लेस्ली आणि बंटी झालं. राहिला कोण? ईशान. ईशान इथं आपण ईशान घेऊ. तर तिसऱ्या क्रमांकावर, अमीरच्या तिसऱ्या क्रमांकावर, तर 1 2 तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे? तर ईशान. तर आपलं उत्तर आहे ईशान. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसंच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. ज्यू, तोरा. ज्यू लोकांचा तोरा हा धर्मग्रंथ आहे. तसंच ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ कोणचा आहे? तर बायबल आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणितीय चिन्हे बदलली पाहिजेत? म्हणजे आपलं हे समीकरणामध्ये जर चिन्ह बदलले तर आपलं उत्तर 85 यायला पाहिजे. आपण हे घेऊ पर्याय गुणाकार आणि भागाकार. गुणाकाराच्या जागी भागाकार घेऊ आपण. इथं भागाकार आणि भागाकारच्या जागी गुणुले घेऊ. तर चला मांडणी करू. 360 भागिले 8 वजा 320 अधिक 72 गुणिले 5. 8 1 8, 8 चौक 32, उरले 3, 8 पंचे 40, 45 वजा 320 अधिक या दोन्हींचा गुणाकार. 5 दुनी 10ला 0 हातचा आला 1, 7 5 35 आणि 1 36. या दोन्हींची वजाबाकी करू. 320 मधून 45 गेले 285. पण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून आपण इथं वजा करू. प्लस 360. जर वजा प्लस असेल तर शक्यतो आपण वजाबाकीच करायची. म्हणजे 360 मधून 285 गेले, 10तनं 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 5, परत इकडला हातचा घेतला 15 झालं, 15तनं 8 गेले, सॉरी इथं 320 मधून 45 गेल्यानंतर 275 येतात. 360 मधून 275 वजा केले, 10तनं 5 गेले, 5 राहिले, इथं उरला 15, 15तनं 7 गेले, 8 राहिले, इथं 2 मधून 2 गेले 0 म्हणजे 85. आपलं हे जर आपण चिन्ह बदललो तर आपलं उत्तर येतं 85 ह्या समीकरणाचं. म्हणून हे आपलं उत्तर हे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.